आपण पाहूया हा जो ॲब्डॉमिनल बेल्ट आहे हा बांधणे का बरं महत्त्वाचा आहे. आणि हा जो ॲब्डॉमिनल बेल्ट आहे हा तुम्हाला कुठेही मिळू शकतो, जसं फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर ऑनलाईन तुम्ही बोलू शकता किंवा तुम्हाला इझिली अवेलेबल शॉपमध्ये सुद्धा होईल, कुठल्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल. तर कुठला वापरायचा याविषयी मी तुम्हाला नंतर इन्फॉर्मेशन देईलच, पण हा का बरं वापरायचा, कुणी वापरायचा, कधी वापरायचा आणि कशासाठी वापरायचा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे. तर पूर्ण A to Z ॲब्डॉमिनल बेल्ट का बरं वापरायचा याची मी इन्फॉर्मेशन आज तुम्हाला देणार आहे. तर हा जो ॲब्डॉमिनल बेल्ट आहे, सर्वात पहिले तर तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्या प्रकारच्या साईजमध्ये मिळतं. XL, XXL, XXL, स्मॉल, मीडियम आणि लार्ज साईजमध्ये मिळतं. हा जो माझा बेल्ट आहे हा लार्ज साईजचा आहे. आज माझं बाळ 7 महिन्याचं झालेलं आहे. जेव्हा मी हा घेतला होता तेव्हा मला हा खूप फिट्ट व्हायचा. यामध्ये परत 2 बेल्ट मिळतात, एक वर आणि एक खाली लावण्यासाठी. तर हा जो आहे हा मधला पोर्शन राहतो. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मेडिकलमध्ये एक सिंगलसुद्धा हा मिळतं. तर हा जो हार्ट शेप आहे मधला बॅक साईडनी येतं. हा जो पार्ट आहे हा बॅक साईडनी येतं. असं लावताना जो हा पोर्शन आहे हा बॅक साईडनी येणार. बॅक साईडनी म्हणजे हा इथे जेव्हा आपण लावतो तर आपल्या कमरेला पूर्ण सपोर्ट मिळतं, त्यामुळे आपली कमर दुखणं पण कमी होते. आणि हा लावताना फिट्ट म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तशा प्रकारे तुम्ही लावू शकता. याला छोटा खाली पण येतं किंवा वरून पण येतं, म्हणजे याला पकड चांगली राहिली पाहिजे किंवा निघाला नाही पाहिजे यासाठी सुद्धा 3 असे बेल्ट यामध्ये मिळतात. तर हा मधला बेल्ट आहे जो आपण मध्ये लावतो. एक वर छोटा आणि एक खाली असा छोटा, असे 3 याचा एक सेट येतो. किंवा तुम्हाला शॉपमध्ये एक सिंगलसुद्धा हा मिळतं. तर तुम्हाला कळलं, हा जो हार्ट शेपमध्ये राहता हा बॅक साईडने लावावं लागतं, कारण याचा जो सपोर्ट आहे कमरेला मिळतं आणि कमर दुखण्याचा त्रास तुम्हाला कमी होतं. तर ठीक आहे, हा ॲब्डॉमिनल बेल्ट तुम्हाला कळलेला आहे कसा आहे तर, आणि कशा प्रकारे लावायचा ते पण तुम्हाला कळलेलं आहे. आता ॲब्डॉमिनल बेल्टविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे, पण का बरं बांधावं सर्वात आधी हे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर बघा, आपला जो गर्भ राहतो म्हणजे गर्भपिशवीमध्ये जो आपलं बाळ वाढत राहतं, गर्भ वाढत राहतं, तेव्हा काय होते, गर्भ जसा वाढतो तशी गर्भाची पिशवी पण वाढते. गर्भाची पिशवी वाढतात तर त्यामधले इलॅस्टिक फायबर, कोलॅजन फायबर हे सगळे तुटलेले राहतात आणि तुटल्यामुळे काय होते, ते मोकळे होऊन जाते. जेव्हा डिलेव्हरी होते किंवा सिझेरियन सेक्शन होते आणि बाळ जेव्हा बाहेर येते तेव्हा हे जे गर्भपिशवीचे इलॅस्टिक आणि कोलॅजन फायबर आहे हे जे तुटलेले राहते हे मोकळे होऊन जातात. त्यामुळे काय होते, आपलं जे पोट आहे हे ब्लोटिंग होते. ब्लोटिंग म्हणजे कसं, आपलं ढोलकीसारखं इकडे तिकडे असं फैललेलं दिसतं, जसं आपण म्हणतो तोंड बाहेर आलेली असते. तशा प्रकारे हे जे आहे पोट आपलं ब्लोटिंगसारखं खाली ढोलकीसारखं फिरत राहतं. तर मग हा जो बेल्ट आहे जेव्हा आपण लावतो तर काय होते, याचा फायदा हा आहे की जेव्हा आपण डिलेव्हरी झाल्यानंतर जो बेल्ट लावतो यामधले जे इलॅस्टिक फायबर आणि कोलॅजन फायबर जे आहे युटेरसमधले जे तुटलेले असतात ते बाइंड होण्यास मदत होते. म्हणजे जे असे तुटलेले राहतात आणि मोकळे झालेले राहतात ते काय होतात, असे पूर्ण बाइंड होतात. त्यामुळे तुमचे जे स्टिचेस आहे ते पण रिकव्हर होण्यास लवकर मदत होते, किंवा हे जे आहे फायबर्स ते जोडण्यास पण फार मदत होते. म्हणून बेल्ट लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे बेल्ट लावल्याने काय होते, जो ब्लोटिंग भाग आहे म्हणजे तुमचं जे पोट ढोलकीसारखं फिरत आहे इकडे तिकडे, जेव्हा पण तुम्ही चालता फिरता तेव्हा तुमचं पोट जे आहे ते बांधून ठेवलं जातं बेल्टमुळे. त्यामुळे काय होते की तुम्हाला एक प्रकारे हालचाल करण्यास त्रास कमी होतं. म्हणजे कसं, जे पोट आहे ते ढोलकीसारखं नाही फिरत तर हे चांगलं बांधून राहते, तर तुम्ही इझिली चांगल्या प्रकारे फिरू शकता. नाहीतर ते पोट फिरत असल्यामुळे तुम्हाला खूप त्रास होते. म्हणून कसं, बेल्ट लावणं खूप महत्त्वाचं असते. आता बेल्ट डॉक्टर तुम्हाला कधी सांगणार, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 2nd डेलाच सांगू शकतात आणि सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर 3rd किंवा 4th डेला तुम्हाला सांगू शकतात. पण बघा, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 2nd डेला सहसा बरेच डॉक्टर तुम्हाला ॲडवाईज करत नाही, किंवा सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर पण 3rd डेलाच तुम्हाला ॲडवाईज करत नाही. तर कधी करतात बघा, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर ब्लिडिंग खूप जास्त होत राहते. तर ब्लिडिंग होत असल्याने जर तुम्ही बेल्ट त्यावरती बांधणार तर आणखी जास्त प्रमाणात ब्लिडिंग होऊ शकते. म्हणून डॉक्टर सहसा तुमचे 3 दिवस 4 दिवस जाऊ देतात आणि 3-4 दिवस झाल्यानंतर तुम्हाला बेल्ट लावायला सांगतात. मोस्ट ऑफ डॉक्टर तुम्हाला 4थ्या दिवशीच सांगणार आहे बेल्ट लावायला नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर. कारण 2nd डेपासूनच तुम्ही लावणार तर तुम्हाला आणखी रक्तप्रवाह जास्त होऊन
तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून मोस्ट ऑफ डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस सेकंड डेला करणार नाही, पण काही डॉक्टर तुम्हाला करू शकतात. पण रिअली तुम्ही जर करायचं म्हटलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीपासून स्टार्ट करा. आणि सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर कधी यूज करावा, तर सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर कमीत कमी 5 दिवस तरी तुम्ही करू नका. तुम्हाला 3rd किंवा 4th डेला डॉक्टर सांगतात आणि बरेच डॉक्टर 5th डेला पण सांगतात. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 5व्या किंवा 6व्या दिवशीपासून तुम्ही स्टार्ट करायचं बेल्ट लावणं. कारण की आधी आपले 3-4 दिवस जो आहे तो रक्तप्रवाह खूप जास्त आपल्या अंगावर जात राहता आणि त्यामध्ये जर आपण बेल्ट लावला तर आणखी जास्त प्रमाणात रक्तप्रवाह जाऊन आपण थोडी आपली कंडिशन पण खराब व्हायचे चान्सेस राहतात. म्हणजे आपल्याकडनं ऑलरेडी उठणं बसणं बेडवरून होऊ शकत नाही सिझेरियन सेक्शनवाल्यांकडनं. तर त्यामुळे 3-4 दिवस तर सहसा तुम्ही अवॉइडच करा. जेव्हा 4थ्या दिवशी तुम्ही चांगल्या प्रकारे थोडंफार चालू शकता तेव्हा तुम्ही बेल्ट लावणं 4थ्या-5व्या दिवशी स्टार्ट करू शकता. ठीक आहे, कधी लावावं हे मी तुम्हाला सांगितलं. आता किती दिवस लावायचा हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. किती दिवस लावायचा म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत तरी तुमचं जे गर्भाशयाची जी पिशवी आहे त्यामधले जे फायबर आहे ते बाइंड होण्यास तुम्हाला 1.5 महिना तरी कमीत कमी लागते. पूर्ण प्रकारे 1.5 महिन्यात तर कवर होत नाही, पण सुरुवात तुमची तिथून चांगल्या प्रकारे होते. 1.5 ते 3 महिन्यापर्यंत जो ड्युरेशन असतं त्यामध्ये फायबर जे आहे ते चांगले बाइंड होतात. तर तुम्ही कमीत कमी 3 महिन्यापर्यंत हा बेल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे लावायचा. म्हणजे तुम्ही जो 3 महिन्यापर्यंत लावणार आहे बेल्ट त्यामध्ये चांगल्या प्रकारे ते फायबर टाईट होतील आणि जे तुमचे स्टिचेस आहे म्हणजे टाके पडलेले आहे ते पण लवकर रिकवर होण्यास किंवा स्टिचेस म्हणजे सुकून येण्यास आपण ज्याला आपण म्हणतो स्टिचेस सुकून येणं ते पण सुकून येण्यास मदत होईल. तर हा जो बेल्ट आहे तुम्ही 3 महिन्यापर्यंत रेग्युलर वापरावा आणि जर तुम्हाला वापरायचं असेल तरी तुम्ही 6 महिन्यापर्यंत इझिली बांधू शकता. तर तुम्ही 3 महिन्यापर्यंत हा बेल्ट जो आहे कंटिन्यू लावावा. म्हणजे 3 महिन्यापर्यंत ॲडवाईस करणारच आहे डॉक्टर, पण जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही 6 महिन्यापर्यंत लावू शकता. कारण की तुम्हाला आणखी थोडेसे जे फायबर्स आहेत थोडेफार लूज असतील ते पण चांगले बाइंड होण्यास किंवा बघा डिलिव्हरीमध्ये तुम्हाला गॅस्ट्रायटिस आणि कॉन्स्टिपेशन खूप जास्त प्रमाणात होते. का बरं होते? कारण की प्रेग्नन्सीमध्ये काय होते तुमचे जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे तो जास्त इन्क्रीज झालेला असतो. तो प्रोजेस्टेरॉन हार्मोन जास्त इन्क्रीज झालेला राहतो. त्यामुळे काय होते की तुम्हाला गॅस्ट्रायटिस आणि कॉन्स्टिपेशन खूप जास्त प्रमाणात होते. आणि हे जे आहेत गॅस्ट्रायटिस आणि कॉन्स्टिपेशनमुळे काय होते खूप एअर जमा झालेली राहते आणि तुम्ही बेल्ट जेव्हा बांधता तेव्हा काय होते की तुमचं जे गॅस्ट्रायटिस आहे जी हवा आहे इंटेस्टाईनमध्ये जमा झालेली ती पास होण्यास खूप मदत होते. त्यामुळे तुम्हाला पोटाला पण एकदम हलकं फील झाल्यासारखं होते कारण सगळे गॅसेस वगैरे तुमचे पास होतात बेल्ट लावल्यामुळे. म्हणजे तुम्हाला हा पण एक बेल्ट लावल्यामुळे आधार होते की तुमचे जे गॅसेस आहेत ते निघून जाण्यास मदत होते. तुमचा प्रश्न म्हणजे की ॲब्डॉमिनल बेल्ट लावल्यानंतर आपल्या पोटाची साईज कमी होणार का किंवा वेट लॉस होईल का, म्हणजे पोट कमी होईल का? तर खरं सांगायचं म्हणजे बेल्ट लावल्यानंतर पोट कमी होत नाही, पण हां तुम्हाला आधार नक्की मिळतं. जे पोटाचे फायबर आहे ते टाईट होते तर तुमचं पोट इकडलं तिकडलं जमा होऊन तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल, कम्फर्टेबल वाटेल. त्यामुळे बेल्ट लावणं महत्त्वाचं आहे. तर पोटाची साईज बेल्टमुळे बिलकुल कमी होणार नाही, पण तुम्हाला आधार चांगला मिळेल, हालण्यास चालण्यास किंवा कमरेचा त्रास कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार. तर तुमचा प्रश्न आहे की बेल्ट हा कधी लावावा, किती वेळ लावावा, याचं ड्युरेशन काय राहतं, किती वेळ तुम्ही घालून ठेवू शकता किंवा कधी काढायचा. तर बघा हा सर्वांचाच प्रश्न असतो आणि बऱ्याच जणांना माहिती नाही किती वेळपर्यंत लावायचं असतं. तर याचा जो ड्युरेशन असतो 2 तासापासनं तर तुम्ही 12 तासापर्यंत इझिली लावू शकता. जोपर्यंत तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तोपर्यंत तुम्ही लावू शकता. आणि किती टाईट लावायचा, तर जेवढा तुम्हाला चांगलं वाटेल, जेवढं तुम्हाला कम्फर्ट वाटेल तेवढा तुम्ही टाईट करू शकता किंवा तुम्ही लूज पण ठेवू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तशा प्रकारे तुम्ही बेल्ट लावावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती तास लावावा, तर 2 ते 12 तासाचा मी तुम्हाला ड्युरेशन सांगितलेलं आहे. 2 ते 12 तासामध्ये तुम्ही कितीही वेळ लावू शकता. पण जेवण करताना बेल्ट काढून ठेवायचा, वॉशरूमला जाताना बेल्ट काढायचा किंवा वॉशरूमला जाताना हे नाही काढला तरी चालतं, पण काढला तर फारच योग्य आहे. झोपताना बेल्ट लावू नये. झोपताना जेवताना स्ट्रिक्टली अवॉइड करायचा, बेल्ट लावू नये. 2 ते 12 तासापर्यंत लावायचा आणि वॉशरूमला जाताना ही तुमची इच्छा काढायचा की नाही काढायचा, काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल. आता तुम्हाला कळलेलं आहे किती वेळ
लावायचा आणि कधी कधी काढायचा, याविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा 6 महिन्यानंतर पण कोणाला वाटतं की बेल्ट लावायचा का? ऑफकोर्स तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल मी लावून ठेवायचा, मला छान वाटतं किंवा माझं वजन कमी होईल, पोट कमी होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुम्हाला होतं तोपर्यंत तुम्ही लावू शकता, कारण तुमचा बॅकएकचा जो त्रास आहे तो पण तुमचा कमी होण्यास मदत होईल, तुम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे तुम्ही इझिली लावू शकता. बघा बेल्टविषयी मी तुम्हाला आता पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बेल्ट तुम्हाला ऑनलाईन इझिली मिळून जाईल, ॲमेझॉन फ्लिपकार्टवर मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इझिली मेडिकल शॉपमध्ये पण मिळून जाणार. वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट असतात. एक सिंगल बेल्ट राहतो आणि जो मी तुम्हाला दाखवलेला आहे हा 3 लेअरमध्ये पण बेल्ट राहतो. हा जो मी दाखवला एक पट्टा आहे मधतला आणि 2 हाफ येतात, म्हणजे एक खालून येतं आणि एक वरून येतं, असे 3 बेल्टचा एक सेट येतो. तर जो मी आणलेला आहे तो 3 बेल्टचा एक सेट आणलेला आहे, म्हणजे बरोबर आपल्याला छातीपर्यंत आलेला राहतो. आणि हे बघा स्पेशली सांगायचं म्हणजे स्टिचेसवर कधीही बेल्ट लावू नये. स्टिचेसवर बेल्ट लावता तेव्हा जे स्टिचेस आहे ते पूर्ण असे एकमेकांना फोल्ड होऊन चिपकू शकतात. त्यामुळे काय होते, तिथे जखमा होऊ शकते, तुम्हाला इचिंग होते, जखमा होते आणि वरचं मांस पण निघू शकते. तर स्टिचेस एकमेकांना असे जुळून नाही गेले पाहिजे, स्किन फोल्डिंग होऊन, म्हणून स्टिचेसवर कधीही बेल्ट लावू नये, हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बेल्टविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बघा डिलिव्हरी झाल्यानंतर खायचं प्यायचं काय, खाणं पिणं पण फार महत्त्वाचं असते. बेल्टविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, पण खाणं पिणं म्हणजे प्रोटीनयुक्त जेवण तुमच्या शरीरामध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीनयुक्त खूप खा, पण कार्बोहायड्रेट्स खूप कमी खा. कार्बोहायड्रेट्स नाही खाल्ले तरी चालेल, कारण त्यामुळे काय होते, शुगर खूप जास्त शरीरामध्ये निर्माण होते, म्हणजे तुमचं वेट पण गेन होत राहतं आणि काही आवश्यकता नाही कार्बोहायड्रेट खाण्याची. जसं भात वगैरे मोस्ट ऑफ अवॉइड करा. जर तुम्हाला कार्बोहायड्रेट खायचे असेल तर गुड कार्बोहायड्रेट खा. गुड कार्बोहायड्रेटमध्ये जसे ओट्स येतं, तर ओट्स तुम्ही खाऊ शकता, ते गुड कार्बोहायड्रेट आहे, तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे. तुमची जर भात खायची इच्छा होत आहे पण सहसा तुम्हाला अवॉइड करायला सांगतात, घरचेच लोक तुम्हाला खाऊ देणार नाही, त्यामुळे तुम्ही ओट्स खाऊ शकता. ठीक आहे, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट तुमच्या जेवणामधून डिलीट करायची आहे. ठीक आहे, प्रोटीनयुक्त आहार खूप घ्यायचा आहे. आता प्रोटीनमध्ये काय, प्रोटीनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डाळी खायच्या आहे. तर त्यामध्ये जेवढे पल्सेस आहे, म्हणजे जेवढ्या डाळी आहे तुम्ही सगळ्या खाऊ शकता. आणि सर्वात चांगली डाळ म्हणजे मूग डाळ, आणि बिना सालपटची असेल ती पण खूपच छान मूग डाळ. मूग डाळाने काय होतं, तुमचे गॅसेस पण निघून जातात, तुमच्या पोटाची साईज पण म्हणजे कसं कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण डाळीमध्ये सर्वात चांगली डाळ मूग डाळ राहतं. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झाल्यानंतर जर तुम्ही मूग डाळ खाल तर खूपच चांगली राहते. आणि तुम्हाला डाळीमध्ये कोणती डाळ अवॉइड करायची असेल तर ती म्हणजे चना डाळ. चना डाळ म्हणजे तुमच्या जेवणामध्ये बिलकुल घ्यायचीच नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण की चना डाळनी काय होते, तुम्हाला गॅसेस निर्माण होऊ शकतात आणि बाळ पण फीड करतं. बाळ फीड करत असल्यामुळे काय होतं की तुम्हाला जसा त्रास होतो, तुमचं जसं पोट हेवी होईल तसं बाळाला पण पचायला खूप हेवी जातं, कारण की सगळे जे न्यूट्रिशन आपण जे खातो पितो ते सगळं जेवणामध्ये आपल्या बाळाच्या म्हणजे दुधामध्ये जातं आणि बाळ दूध पितं, तर जो आपल्याला त्रास होतो तो बाळाला पण त्रास होऊ शकतो. म्हणून गावातले लोक किंवा जे आपले सासरचे माहेरचे लोक आपल्याला सांगत राहतात, हे खाऊ नका ते खाऊ नका, याचसाठी सांगतात. आपण जे जेवण करतो, जसं स्पायसी जेवण आहे ते अवॉइड करतात. डिलिव्हरी झाल्यानंतर स्पायसी जेवण अवॉइड करतात आणि हेवी जेवण अवॉइड करतात, याचसाठी करतात की बाळ दूध पितं, जे आपण खातो तशा प्रकारे ते दुधामध्ये जातं आणि बाळाला पण त्याच प्रकारे त्रास होऊ शकतो आणि बाळाचं पोटदुखी वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि तुम्हाला मग काय बाळाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं. म्हणून सहसा खूप लाईट जेवण जेवावं लागतं. कमीत कमी 1-1.5 महिना तरी तुम्ही लाईटच जेवण करायचं. जेवण म्हणजे पूर्ण आहार घ्यायचा. जसं गावातल्या बाया किंवा गावातला सोडा किंवा सासरचे माहेरचे तुम्हाला सांगतच राहतात किंवा जुन्या बाया पण सांगत राहतात की पाणी बिलकुल पिऊ नका. पाणी पिल्याने काय होते, पोट बाहेर निघते, वजन वाढते, तर पाणी पिऊ नका असं तुम्हाला ॲडवाईस करतात. म्हणजे ते पण म्हणतात तुम्हाला की आमच्या वेळेस आमच्या आईनी किंवा यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की बिलकुल पाणी प्यायचं नाही, 1 गळवा 24 तास प्यायचा. पण असं बिलकुल करू नका, कारण की कसं पाण्यानेच दूध निर्माण होतं आणि बाळ तुमच्या अंगावर दूध पित राहतं. तर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं बाळाला दूध मिळेल आणि तुम्ही पाणी जर अवॉइड करणार तर बाळाला दूध मिळणार नाही. आणि अशी गलतफहमी ठेवू पण नका की पाणी न पिल्याने तुमची बॉडी कमी होईल किंवा काय म्हणते पोट कमी निघेल. तर असं काही नाही. बाळ म्हणजे आपल्या डिलेवरीमध्ये एवढं आपलं म्हणजे पाणी शरीरातून निघून गेलेलं राहतं आणि आपल्याला ब्लीड होतं, सगळं काही आपल्या शरीरातून निघून गेलं राहतं. म्हणजे आपली जी बॉडी आहे ती डिहायड्रेट झालेली राहते.
त्यामुळे आपल्याला पाणी पिणं फारच आवश्यकता असते. आपल्या बॉडीचे जे आहे मसल्स आणि सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण बॉडीला जे आहे पाण्याची खूप आवश्यकता असते आणि पाणी पिल्यानेच आपलं दूध निर्माण होऊ शकते आणि बाळाला दूध मिळू शकते. म्हणून पाणी जरूर प्यायचं. पाणी बिलकुलही अवॉइड करायचं नाही. तुम्हाला कितीही कोणी सांगितलं तरी पाणी बिलकुल अवॉइड करायचं नाही. पाणी पिणे, पाणी चांगलं जेवढं पाणी प्याल तेवढं दूध निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला, खाण्यामध्ये प्रोटीनचा जास्त वापर करा, कार्बोहायड्रेट कमी ठेवा, स्प्राउट्स यूज करायचे, सगळ्या प्रकारच्या स्प्राउट्स म्हणजे धान्य, मोड आलेले कडधान्य यूज करा. तुम्ही फळं घेऊ शकता, फळांचा ज्यूस पिऊ शकता आणि तुम्ही हलका आहार जसं खिचडी झालेली आहे, मूग डाळाची खिचडी वगैरे तुम्ही स्टार्ट करू शकता, काही हरकत नाही. वरण वगैरे, वरणामध्ये पोळी टाकून तुम्ही जेवण करू शकता. हलका आहार, तुम्ही पूर्ण आहार घेतला तरी चालते. आणि हिरव्या पालेभाज्या खूप खायच्या. आयर्न तुमच्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला एवढं ब्लीड झालेलं राहतं, त्यामुळे तुमच्या शरीरातील जे हिमोग्लोबिन लेवल आहे ती कमी झाली राहते. त्यामुळे तुम्हाला आयर्नयुक्त जेवण घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही आयर्नयुक्त जेवण, हाय प्रोटीन डाएट, पूर्ण व्हिटॅमिनयुक्त हे सगळं जेवण करायचं. त्याचसोबत डॉक्टर जे तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम सप्लिमेंटरी देणार ते पण तुम्हाला घेणं महत्त्वाचं आहे. आणि जेवणामध्ये पण कॅल्शियम वाढवणं गरजेचं आहे. फक्त कार्बोहायड्रेट आणि शुगर मोस्ट ऑफ तुम्ही अवॉइड करा, म्हणजे तुमचं वेट पण वाढणार नाही आणि तुम्हाला सगळं पचन चांगलं होईल. तर तुम्हाला आता मी पूर्ण जेवणाची माहिती दिली, ॲब्डोमिनल बेल्टची माहिती दिलेली आहे. तर आता तुम्हाला कळलंच असणार. तसंच आता तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच फॉलो करत राहा. तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देत राहील.